दक्षिण दरवाजा आणि इथून आपण जातो आता कुंडांवर स्नान करायला. आणि हे म्हणजे ह्याच्यात एक पवित्र कुंड मानले जातात ते, त्याच्यामध्ये सगळे आंघोळ केली जाते. आपण आता कुंड बघायला जातोय. 22 कुंड आहेत हे पाण्याचे आणि ते आपण त्याच्यामध्ये आंघोळीला जातो. आता हे बघा, आपण आता समुद्राकडे चाललो आणि हे पाणी भरून नेण्यासाठी इथे सगळे कॅन वगैरे आहेत. हे समुद्राचं पाणी भरून नेतात लोक इथून. हे बघा, आता आपण समुद्रावर पोहोचतोय. रामेश्वरच्या हे आहे रामेश्वरचं समुद्र आणि तिथे इथे पिंडदान केलं जातं. ते आपल्याला कसं काय कुठली पूजा केली जाते ते हे सांगणार आहेत. बघा, बोलिए. नमस्ते नमस्ते, मेरा नाम रावूर मुरली शर्मा है, JLP एस्ट्रोलॉजर एंड पंडित जी है. इधर रामेश्वर अग्नि तीर्थ शाले श्राद्ध करना भूमिया हा इधर 21 श्राद्धासाठी येतात. श्राद्ध केलं जातं इथे, पिंडदान केलं जातं. पितृ पितामह प्रपितामह, इट मीन्स फादर, ग्रैंडफादर, इसका फादर एंड मदर, ग्रैंड मदर, ग्रैंड इसका तीन जनरेशन के लिए मर गया तो इसका आत्मा शांति करने का पड़ेगा. उधर पूजा करने का पहले कलश लगेगा. हे समुद्रावर पूजा केली जाते. गणपति पूजा करने का, बाद में इष्ट देवता कुल देवता पूजा करने का, बाद में उसके फादर का एंड मदर का नाम के लिए इसके डालने का तिला तर्पणम करते हैं, होमम करते हैं. इसके लिए आवर जनरेशन, आवर बर्थ चाइल्ड, इसके लिए फूड एंड प्रॉपर जॉब्स करने का, अच्छा गरम ना हाउस अच्छा सौभाग्य करने का. इसके पितृ के 21 जनरेशन पितृ का आशीर्वादम करने का गया श्राद्ध बल के लिए रामेश्वर अग्नितीर्थ भास्कर क्षेत्र कर दिया है. धन्यवाद. ही इथे पूजा केली जाते. बघा, ही किती भटजी आहेत आणि किती लोक आहेत इथे पूजा करणारी. बघा, अमावस्या के लिए अमावस्या विशेष तर्पण करते. अमावस्याला विशेष पूजा होते इथे आणि खूप म्हणजे भरपूर हजारोने भटजी पण आहेत तिथे आणि हजारोने लोक सुद्धा आहेत तिथे पूजेसाठी जे आलेले आहेत. बघ, आणि हे समुद्र आहे जे मी तुम्हाला दाखवते आणि इथे आंघोळ केली जाते या समुद्रात. पिंडदान केल्यानंतर सगळे इथे बघा, ही लोक सगळे. वेलकम टू माय ब्लॉग ट्रॅव्हल विथ तृप्ती. आता आम्ही आहोत रामेश्वरमध्ये आणि आपण या हॉटेलला स्टे करतोय, हॉटेल SS पॅलेसमध्ये. या तुम्हाला मी हॉटेल दाखवतो. हा आपला 4था दिवस आहे आजचा आणि शेवटचा दिवस आहे हा. आणि आपण रामेश्वर मंदिरात जाऊन आलेलो आहोत आणि याच्यानंतर आपण जातोय धनुषकोडी. तेही तुम्हाला मी दाखवेन त्याच्यानंतर. आमचा ब्रेकफास्ट आहे आणि हा ब्रेकफास्ट लागला आहे तो दाखवते तुम्हाला मी. 4थ्या दिवशीचा आमचा ब्रेकफास्ट आहे. बनाना आहे इथे, फ्रूट्समध्ये पेरू आहेत, त्याच्यानंतर कलिंगड आहे, बनाना, हा ज्यूस, हा एक ज्यूस, कॉर्नफ्लेक्स आहेत, तर चहा आहे, कॉफी आहे, बटर आणि जाम. हा आपला आजचा ब्रेकफास्ट आहे. बघा, धनुषकोडीला जाण्यासाठी ह्या आम्ही 2 बस मागवल्यात कारण की तिथे मोठी बस जात नाही म्हणून ह्या थोड्या 2 छोट्या बस, मिनी बस आपण मागवल्यात. ही एक बस आहे आणि ही एक बस आहे. या 2 बस आहेत ज्या आपण या बसमधून जाते, ज्या आपल्याला आता धनुषकोडीला घेऊन जातात. आपला पुढचं साईट सीन आहे धनुषकोडी. तिकडे मी दाखवते जिथे लास्ट आपला टोक आहे, लास्टचा पॉइंट ते मी दाखवते तुम्हाला. त्याच्यासाठी आपण 2 बस केलेल्या आहेत. 1 hour later. हे आहे विभीषण मंदिर, जो रावणाचा भाऊ होता. काकू, विभीषण मला इतिहास रावणाचा भाऊ विभीषण, त्याचं मंदिर आहे. करणारा रामाचा साथी विभीषण, त्यांच्या मंदिरात
दर्शनासाठी जातोय. सर्वांनी लाईन मध्ये या. अच्छा हमको सिखा रिया है. सगळे आले. कोण राहिलं मागे? सगळे आले. चला, रावणाच्या भावाच्या दर्शनाला आलात तुम्ही. विभीषण मंदिर. आपण विभीषण मंदिर बघतोय. चला, आपण आता राम सेतू बघूया, जो समोर दिसतोय बघा अपोजिट. हा आहे राम सेतू. हे बघा, राम सेतू बघायला आलात ना तुम्ही? पाहिला का तुम्ही राम सेतू? कुठे आहे राम सेतू? दाखवा. रामाने तेवढे कष्ट करून बसलेला हा सेतू. हनुमानाने रामाने त्याच्यावर दगड ठेवले ना त्याच्यावर, ते वारसात होते ते. हनुमान ठेवले. आता आपण इथून धनुषकोडीला जातोय. चला, हे विभीषण मंदिराच्या समोर हा राम सेतू आहे आणि तिथून आपण धनुषकोडीला आता जाणार आहोत. चला, हे सगळं आहे ते विकण्यासाठी आणि हे आहे धनुषकोडी आणि हे सगळं अशी इथे शॉपिंग आहे. ही धनुषकोडीची शॉपिंग आहे सगळी बघा. सगळं हे बघा समुद्र धनुषकोडीचं. त्याच्यापुढे हे लास्ट टोक आहे. म्हणजे जसं कन्याकुमारी ना, तसं इथून श्रीलंकेला जाण्याचं हे लास्ट टोक आहे. इथून श्रीलंका अगदी 22-23 किलोमीटर आहे समुद्रातून, पण जाण्याचं परमिशन नाहीये. समुद्र आणि इथली गर्दी बघा. हे बघा, हा असा शेप आहे इथे. असा हा गोलाकार आहे. हे आहे हिंदी महासागर आणि ही आहे बंगालची खाडी. हे बघा, दोन्ही साईडला दोन आहे, फक्त मध्ये रस्ता आहे. दुपारच्या लंचसाठी चाललोत आपण. हे बघा, टेम्पल सिटी व्हेज रेस्टॉरंट आहे हे. टेम्पल सिटी हॉटेलला आलोत आणि हा तिकडचा स्पेशल मील साऊथ इंडियन थाली. हे बघा, ही साऊथ इंडियन थाली आहे. इथला म्हणजे इकडे भातच जास्त खाल्ला जातो. हे बघा, स्पेशल आज साऊथ इंडियन डिश थाली दिली आहे सगळ्यांना. चांगलं आहे का? खूप चांगलं आहे ना इथला. आता इथे साऊथचे सुपरस्टार होते जेवायला थोड्या वेळापूर्वी. तुम्ही काढलेत ना फोटो? साउथ इंडियन थाली टेस्ट नंबर हाँ एक नंबर. रस्सा मस्त एकदम. बेस्ट है. आपको तो क्या पूछना, कैसा है आपका फूड? अच्छा है, सुपर. आराम से खाओ. आपण चाललो APJ अब्दुल कलाम नॅशनल मेमोरियल. ह्यात आपण आता जातोय, पण आपल्या आतमध्ये काय मोबाईल अलाउड नाही करत, त्याच्यामुळे आतमध्ये काहीच दाखवू शकत नाही. हे त्यांचं घर आहे. हा, हे राष्ट्रपती होते ते सगळ्यांनाच माहिती आहेत. ते 2 hours later. रामेश्वर मंदिराच्या बाहेर संध्याकाळच्या 7 वाजताची गर्दी बघा. आणि हे मंदिर लाईट्स लागल्यात बघा, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे रामेश्वर मंदिर आहे. रात्रीच्या लाईट्स लागल्यानंतर कसं दिसते ते बघा. आणि ही गर्दी मंदिराच्या बाहेरची. हा ईस्ट टॉवर आहे. इथून मेन एंट्री आहे गणपती रामेश्वर मंदिरात जायची. आणि ही गर्दी बघा, ही सगळी शॉपिंग आहे इथे. आणि ही गर्दी तिच्या डिनरला आल्यात सगळ्या. आणि हा आपला डिनर लागलाय. हे बघा, इथे प्लेट्स आहेत. ये नमक है, हाँ ये अचार है, हाँ, ये सलाद वगैरह, ग्रीन सलाद वगैरह, ग्रीन सॅलड आहे. ये फुलका है, हाँ ये स्टीम राइस, व्हाइट राइस ओके. और वेजिटेबल सूप, व्हेजिटेबल सूप मतलब काय काय सूप आहे हे?
गाजर बीन्स का सूप है ओके, और ये गोभी मंचूरियन ड्राई गोभी मंचुरियन ड्राई, और पनीर का मसाला। पनीर बटर मसाला, ओके, ये मिक्स वेज ग्रेवी है। मिक्स वेज ग्रेवी, हाँ, ये दाल फ्राई। दाल फ्राई, दाल फ्राई। दाल फ्राई, ये वेज फ्राईड राईस, वेज फ्राईड राईस ये पापड़। और पापड. नाईस. खूप छान डिनर आहे. हे लागलंय आमचं आता रात्रीचं डिनर. ए घ्या, डिनर घ्या. बाकीचे आले नाहीत ना अजून, घ्या. झालंय का शॉपिंगच्या? आता डिनर घ्या गरम गरम. म्हटलं तुम्हाला ह्या कन्याकुमारी, रामेश्वर, त्रिवेंद्रमची आपली जी टूर होती, मदुराई, 4 दिवस आपले कसे गेले काय, ते 2 शब्दात तुम्ही सांगा. तुम्हाला कसं वाटलंय? ट्रॅव्हल एक्सपर्ट मध्ये येऊन तुम्हाला काय वाटलंय ते सांगा. खूप छान वाटलं, खूप सुंदर. प्रत्येक हॉटेल आम्ही आता आमचा 3रा हॉटेल आहे, पण 3घही हॉटेल बेस्ट, छान जेवण वगैरे मस्त. आमचं ट्रिप अतिशय सुंदर. आणि आमचा जो ग्रुप आहे तो अतिशय असं वाटतंय खूप आम्ही आधीपासून भेटलेला आहे. असं छान प्रोग्राम वगैरे मस्त करते तृप्ती. गाडी छान आमची AC ची गाडी आहे, फुल्लम फुल. आता ही तृप्तीबरोबर माझी 5वी ट्रिप आहे. पुढच्या ट्रिप माझ्या तिच्याबरोबरच आहे. छान आहे, मस्त. काकू तुम्ही काय बोल? छान एन्जॉय केला. आमची ट्रिप खूप छान झाली. सगळे ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया. ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया. ट्रिप खूप छान झाली. सगळं ट्रिप खूप छान झाली आमची. सगळे दर्शन वगैरे व्यवस्थित झाले आहे. आता आम्ही पुढच्या टूरचा पण प्रयत्न केला. युरोपला जायचा प्रयत्न करू काकू आपण आता. हा, मग एवढ्या कंट्रीज बघितल्या, आता युरोपला तर जायचंच आहे आपल्याला. युरोप झालं म्हणजे सिंगापूर केले त्यांनी, दुबई केलंय माझ्याकडनं, बऱ्याच टूर झाल्यात त्यांच्या माझ्याकडून. हो, तुम्हाला ट्रॅव्हल एक्सपर्ट मधून ट्रॅव्हल विथ तृप्ती बरोबर काय मजा आली? खूप मजा केली आम्ही. एवढी मजा केली की घरी पण नाही करत. एवढे छान, आणि जेवण छान, राहायची व्यवस्था छान. मी आशा सर्वई आहे. मी औरंगाबादमधून आलेली आहे आणि माझी ही 2री ट्रिप आहे. पहिली 4 धाम केलेत एक्सपर्ट ट्रॅव्हल्स इंडियामध्ये. ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडियामधून 4 धाम केलेत, तेव्हा खूप आनंद झाला. म्हणून मी 2री ट्रिप कन्याकुमारी, मदुराई, रामेश्वर ही ट्रिप करायला आली आहे. तर मला एक कुटुंबासारखं सगळी लोक भेटली आणि तृप्तीने आणि प्रसादने खूप हे केलं, सहकार्य केलं. मला खूप आनंद झाला. बाकी सगळं आवडलं ना? जेवण वगैरे आपलं? जेवण पण आवडलं सगळं. जेवण पण अरेंजमेंट पण चांगली होती. हॉटेल्स आपले कुठे काही आवडलं नाही तर तुम्ही बोलू शकता. नाही, सगळं चांगलं होतं. हॉटेल्स पण चांगले होते. थँक्यू. तर माझी इच्छा होती कन्याकुमारीला येण्याची, आणि या वयामध्ये आता फिरणं कसं शक्य होतं आहे की नाही, हा जरा तसा प्रश्न होता. काकू आता 89 इयर्सच्या आहेत. सॉरी 79 इयर्सच्या आहेत. हां, पण प्रसाद आणि तृप्तीच्या भरोशावर माझ्या मुलांनी मला प्रत्येक ट्रिपला पाठवून देतात. ते त्यात मग आता इथे फिरणं वगैरे बरंच आहे. त्यांनी दोघांनी माझी खूप काळजी घेतली. छान जेवण खाण वगैरे ते तर उत्तम असते, काय प्रश्न नाही आहे. बऱ्याच दिवसापासून जे बघायची होते गोष्टी, ज्या गोष्टी बघायच्या होत्या त्या मी त्यांच्या थ्रू पाहिलेल्या आहेत. काकूंच्या पण बऱ्याच ट्रिप झाल्यात माझ्याबरोबर. कोणत्या कोणत्या काकू? ओरिसा झाला, दुबई झाली, सिंगापूर झालं, मालवण, बाकी ते छोट्या मोठ्या तर खूपच ट्रिप, सगळ्याच अष्टविनायक, बरेचशांनी केलेल्या आहेत. भरपूर टूर झाल्या काकूंच्या. थँक्यू काकू. तुम्ही ट्रॅव्हल एक्सपर्टमधून ही तुमची 2री ट्रिप आहे ट्रॅव्हल विथ तृप्ती बरोबर. तर तुम्ही काय बोलाल ह्या आपल्या ट्रिपबद्दल? कन्याकुमारी, रामेश्वर, त्रिवेंद्रम, मदुराई, हे जे आपले 4 दिवस म्हणजे टूर होती फॅमिलीसारखी, त्याच्यात तुमचं कसं काय म्हणजे आवडलं तुम्हाला? काय आवडलं? काही नाही, तृप्ती मॅडमचं नियोजन खूप चांगलं आहे. सगळे हॉटेल्स चांगले असतात, जेवण चांगलं असतं, प्रत्येकाची जातीने काळजी घेते. आणि मी स्पेशली गावातली असल्यामुळे मला ते अगदी घरचीच वाटते. असं वाटत नाही की आपण परक्यांबरोबर पिकनिक करतोय, आणि मजा येते. आणि तिच्यामुळे सगळ्या देवांचं दर्शन आम्हाला व्यवस्थित घडतं. माझे नाव शोभा दुर्गा सुधाटे. मी नेरूरला राहते, नेरूरवरून आलेली आहे. पण आम्हाला काही तृप्ती ट्रॅव्हल्सची काही आयडिया नव्हती. पण आम्हाला हे दीपक कानडे आहेत ना, त्यांनी आम्हाला सुचवलं की तुम्ही या यांच्या ट्रॅव्हल्समधून. आणि पहिले म्हणजे माझी इच्छा होती की रामेश्वरम करायची. आणि तुमच्या याच्यामध्ये रामेश्वरम, मदुराई होतच ना, त्याच्यामुळं
आम्ही यांना खूप फोर्स करून देतात की आम्ही येतो म्हणून सांगितलेलं, पण असं इथे आल्यावरती असं वाटलं की आम्ही फर्स्ट टाईम ट्रॅव्हलिंगमध्ये आलो आहे आणि दर्शन करतो असं अजिबात वाटलेलं नाही आहे. एक परिवार असं वाटलेलं आहे की आणि त्याच्यामध्ये असं कोणी परतोडा वाटतच नाही, सगळे आपलेच आहेत असं, आणि हा एक परिवार वाटतो आहे. आणि जेवण वगैरे आहेत ना एकदम व्यवस्थित होते, आणि दर्शनाची पण जे तुम्ही लाईन वगैरे असं म्हणजे कूपन काढून किंवा हे करून ते पण सोय चांगली केलेली आहे, आणि ती चांगलीच आहे कारण आपला वेळ वाचतो कोणाची. मी रोहिदास विधाटे नेरूळवरून आलेलो आहे पिकनिकला. तुमची जी पिकनिकची व्यवस्था आहे ती अतिशय उत्तम आहे. जेवणाची वेळ वगैरे सगळं तुम्ही व्यवस्थित पाळलेली आहे, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि पिकनिक खरोखर चांगली झाली. ओके, थँक्यू. आमच्याबरोबर आले सगळ्याकडेच येतात आणि अजून येणार. आता कुठे काका युरोपला काकूला घेऊन जाणार मी. हा काका, काकूंना सांगा का युरोपला जा म्हणून. आता सांगितलं ना, बघा काकू परमिशन आलेली आहे, तुम्ही यायचं आहे. नमस्कार. एक्सपर्ट ट्रॅव्हल्सतर्फे ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया इंडियातर्फे आम्ही कन्याकुमारी, मदुराई, रामेश्वर, त्रिवेंद्रम या सर्व ठिकाणी भेटी दिल्या. फार बरं वाटलं. संयोजन फार सुंदर होतं. तृप्ती आणि प्रसाद यांचं दुपारचे जेवण, संध्याकाळचं जेवण, नाश्ता, हॉटेलमध्ये राहण्याची सोय, सगळे उत्तम हॉटेल्स, फार बरं होतं. आणि एक चांगला सुखद अनुभव, देवाचं दर्शन चांगल्या प्रकारे झालं, त्यामुळे मन तृप्त झालं. आणि ही माझी चौथी पाचवी ट्रीप असेल तृप्तीबरोबर. फार चांगला अनुभव आहे. असंच आमच्या ट्रीप त्यांच्यातर्फे घडत राहो. थँक्यू प्रसाद अँड तृप्ती. गॉड ब्लेस यू. थँक्यू. अरे The next morning. गुड मॉर्निंग. थँक्यू काका. हॅपी बर्थडे. थँक्यू. बहुत बहुत. हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ तृप्ती. आपली ही सुरुवात म्हणजे आज लास्टचा दिवस आहे, आपला शेवटचा दिवस, जो आपण रामेश्वरमध्ये आहोत. आणि आपण आता जातो एअरपोर्टला. बघा सगळ्यांचं लगेज वगैरे आलेलं आहे आणि सगळे वेट करत आहेत आता बाहेर जाण्याचा. ड्रायव्हरने गाडी आणली नाही आहे त्याच्यामुळे. गुड मॉर्निंग. थँक्यू काकू, थँक्यू सो मच. माझा तुमच्याकडे इथे रामेश्वरमध्ये बड्डे होतोय. म्हणजे 2-3 वेळा असं झालं. लास्ट टाइम मी जगन्नाथपुरीला होतो आणि तिथे माझा बड्डे झाला जगन्नाथपुरीला. 1 hour later. केळीच्या पानावर मेंदूवडा आणि इडली. चांगला आहे ना टेस्ट? चांगला आहे ना. सकाळी सकाळी केळीच्या पानात चांगली होती इडली. छान होती, आवडली ना. इथलं काहीतरी स्पेशल खायला पाहिजे ना आलो तर, म्हणून पराठा. इथे इडली, सांबार, वडा. आम्ही आता मदुराई एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. हे बघा सगळ्यांचं लगेज आलंय. आता आम्ही ही बस सोडणार आणि आम्ही आता इथून एअरपोर्टमध्ये जाणार. एक आपला लास्टचा ग्रुप फोटो राहिलाय, तो आता आपण एक ग्रुप फोटो घेतोय. सगळ्यांनी बसला बाय बाय करा. आणि हा आमचा ड्रायव्हर होता, जो आमचा 5 दिवस आमच्या बरोबर होता. आणि हा आणि आमचा आता ग्रुप फोटो चालू आहे. पण आता एअरपोर्टला आलोत, मदुराईच्या एअरपोर्टला. मदुराईच्या एअरपोर्टचं आपलं चेकिंग करतोय आपण. तुम्ही निघालेत मुंबईला जायला, खुश आहेत ना जाण्यासाठी? बिर्याणी पण नाही खायला. बिर्याणी खाल्लीत नाही तुम्ही? खूप छान आहे बिर्याणी. चिकन बिर्याणी खाल्ली तुम्ही? थोडी टेस्ट केली, मस्त आहे ना. खाल्ली आणि फ्राईड पण खाणार. मी खाल्लं तर तोंडावर पाणी आहे ना. हा का? मग खोलली. तुम्ही खाल्ली बिर्याणी?
मस्त होती. चिकन घेतलेली का व्हेज? व्हेज पण छान होती. आणि चिकन काका तुम्ही व्हेज बिर्याणी छान होती. तुम्ही व्हेज खाल्ली? तुमचा सॅटर्डे आहे. मी नाही खाल्ली. व्हेज बिर्याणी आहे पण टेस्टी आहे. मस्त त्याच एकदम म्हणजे वेगळं आहे ते. हे मसाले वापरलेत व्यवस्थित. शेफ आहेत ना हे, म्हणजे नॉर्मल कुठून पण नाही घेतली आहे ना, म्हणून ती नॉर्मल. हां, कोणाकडनं घेतली? तिथे बिस्टरमध्ये आपण जेवलेलो ना, तिकडूनच बिर्याणी ऑर्डर केलेली. हां, तुम्ही जेवलात? हो मस्त छान. आता तुमचं बोर्डिंग चालू झालंय. हे बघा, आता तुमची फ्लाईट लागली आहे. फ्लाईट लागली आहे तुमची. ती बघा, फ्लाईट लागली आहे. आणि आता हे बघा, हे सगळे निघालेत. काय घाई करू नका, फ्लाईटला वेळ आहे अजून. हां, आणि मग आपण आता निघू. एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये बसले आणि सगळ्यात फेवरेट सीट माझी, जी एमर्जन्सी एक्झिटवाली सीट असते, तीच मला सीट मिळाली आहे फ्लाईटमध्ये. मी खूप खुश आहे. वाव, मस्तच. ही सीटला खूप म्हणजे जागा असते बसण्यासाठी व्यवस्थित, म्हणून ही सीट मला कधीही फ्लाईटमध्ये आवडते बसण्यासाठी. तर मला तीच सीट मिळालेली आहे. बघा, मी लेग रूमवाली सीट आहे माझी. वाव, मला खूप मजा येते का माझी ही सीट आहे. आणि विंडो सीट पण मिळाली आहे आणि लेग रूमवाली मिळाली आहे मला, म्हणून मी त्याच्यासाठी खूप खुश आहे. बाय. हा बघा, हा एक आपल्याला हा सँडविच दिलाय आणि एक पाण्याची बॉटल. बस इतकाच हा एअर इंडियाचा मील आहे आपल्याला. एअर इंडियाचा नॉनव्हेज मील. हे आहे चिकन किमा पाव आणि हे स्वीट. आता उतरतोय फ्लाईटमधून. गेट नंबर 13 कडे जातोय. खूप चालावं लागतंय मला.